टेस्टी लागते. आई करतात काजूची भाजी आणि काजू एवढे सुंदर आहेत आणि सावंतवाडी वरून आणले एकदम टप्पोरे, एकदम मस्त मोठे मोठे एकदम. आम्हाला ते तिकडे रत्नागिरी साईड ना आम्ही, त्यामुळे आम्हाला मी तुमचाच विचार करून काजू याच्यामध्ये अंडा काजू वगैरे असं खूप छान. ते मामा म्हणून काजू कोणासाठी म्हणजे आमच्याकडे आहेत काजू खाणारे. आणि आमच्या इथं वाघदुरीला अजून नक्ताशे मोर येतोय, पण ते छोटे छोटे येतात ना आपले. फायनली आम्ही निघालो आहोत. सरप्राईज देणार होती पण तो काय सरप्राईज राहिलाच नाही. सरप्राईज होता मला. आता सरप्राईज तो होणार आहे. अरे तुझे पता आहे असं मला टाईम. चलो फायनली आम्ही पोहोचलो लोणावळा. आणि लोणावळ्याला आम्ही हॉल्ट घेतोय. हॉल्ट घेतोय का? लोणावळ्यातच घेतो. एक प्रेझेंट हॉल्ट घेतोय ना. पुढचं आपल्याला माहित नाही काय करतो. मॉल आहे कुमार रिसॉर्टच्या बाजूला, तिथे आलेलो. आणि तिकडे तुम्हाला वॅक्स म्युझियम, जे फेमस सुनील वॅक्स म्युझियम आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर 3D 9D मिरर मेज हे सगळं आहे. सो हे आम्ही ऑलरेडी आधी केलं आहे म्हणून मी ते नाही केलं, पण जे नाही केलं ते आम्ही बघितलं. म्हणजे प्लॅनेटरियम, म्हणजे आपलं जे सोलार सिस्टम आहे त्याच्याबद्दलची माहिती. आणि एवढी सुंदर त्यांनी सांगितली ना. 15 मिनिट्स आहे हे शो, 15-20 मिनिट्स सगळ्या प्लॅनेट्स बद्दल, की सनच्या जवळ सर्वात जवळ कोणता प्लॅनेट आहे, कोणता लांब आहे, प्रत्येक प्लॅनेटवर म्हणजे वातावरण कसं आहे, हे सगळं काही त्यांनी त्यात चांगलं आणि सुंदर दाखवलं आहे. बट त्याची जी एंट्री फी आहे ना ती आम्हाला एकदमच कॉस्टली वाटली. लाईक 200 रुपीज. त्याचा पण फ्री असं मूवी सुद्धा बघून येतो. 200 ईच. आणि त्यात नायसा फ्री होती, सो ते थोडंसं कॉस्टली वाटलं. बट जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला पॅकेजेस सुद्धा आहेत. लाईक 500 मध्ये सगळे जेवढे ॲक्टिव्हिटीज आहेत तेवढे करता येतात. 400 मध्ये हॉरर, मिरर आणि वॅक्स हे पण करता येतं. सो चला आता आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. कुठे जायचं? इथे आतमध्ये आहे का? ओके. सो आज आम्ही नवीन एक्सप्लोर करणार आहोत जागा. जिशान येतो. सो येस, वी आर मीटिंग जिशान. जिशान आलेला आहे इंडियामध्ये, कालच आलाय तो आणि आम्ही आज त्याला भेटतो. सो तो पुण्यावरून आलाय, आम्ही मुंबईवरून आलोत. आणि आता बोलेल मैं इतना दूर से आया फिर भी जल्दी आया तुम लोग नहीं आए. सो आम्ही आज इथे भेटतो. ते आहे जर्मन बेकरी अँड वी आर एक्साइटेड टू मीट हिम अँड ऑफकोर्स टू एक्सप्लोर द न्यू प्लेस ऑल्सो. आणि काय काय असणार आहे तिथे, काय काय मिळतं ते, त्याच्याबद्दलची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. पाठीमागच्या साईडला आहे हा जिशान आहे. हा कुठे आहे पार्किंग? म्हणून यांच्या हाती गाडी नाही द्यायची मुली. कसलं आहे? मी ठोकले का तुझ्या गाडीला? किती हॉर्न करता तुम्ही? अरे टू कॉल यू ऐसे नहीं करने का. दोनों ने व्हाइट पहना है, मैंने भी व्हाइट पहने. वाह. ए क्या? ए दोस्त को भूल गई तो बोल ये क्या है? गाड़ी किसकी है? एक मिनट, ये क्या है? गाड़ी किसकी है? उतरा कौन? गाड़ी अरे ऐसे थोड़े. दोनों उतरे, गेट खोलना चाहिए था उसके लिए. पूरा फ्लॉप हो गया. तुम दोनों पागल हो पता है. क्यों?
देखो बोला तो बोलना मत, 2 बजे पहुंच गए तुम तूने लोग। मुझे बोला, एक मिनट सुन, एक तूने मिनट, मुझे मैं बोला कुछ कि उसको बोलता सब पता था। They are paying you। तो काम कर रहा हूँ मैं, फ्री में थोड़ी पे कर रहा हूँ। तो इन रिटर्न क्यों बोल रहे हैं उनको बेचारों को इतना? किस चीज को ले? नया डिश, पनीर अफगानी। वो तो लास्ट टाइम भी बोला। नहीं, पनीर लॉन्ग ब्लैक था। बड़े बड़े नाम ढूंढ के लाते, समझ में तो नहीं वो आता। इससे बनता है, पिस्ता से बनता है पनीर लॉन्ग ब्लैक। वेरी रिच रेसिपी डिश। कभी तो भेजना, हमें टिफिन में लेना पड़ता है ना। टिफिन में इतनी महंगी डिश नहीं दे सकते। मैं देती हूँ। इससे हायर फर्स्ट है। ऐसा है क्या? इकोनॉमी, बिजनेस एंड फर्स्ट क्लास में सेपरेट कैबिन आता है। और महंगा। अपन सो के आते तो थकावट नहीं लगती। नीचे भी जाने के लिए कितना आवर्स का है जर्नी? 8 घंटे नॉन स्टॉप या बीच में है? डायरेक्ट। और कौन सा था फ्लाइट? एयर इंडिया। बढ़िया। वो ऐसे चलते हैं डॉक्टर में? सब चलता है उधर, मतलब गंदे गंदे टाटी वाटी सब लगा के आते हैं। तो मैं थोड़े टाइम के लिए कर रहा हूँ, फिर मन भर जाएगा तो निकाल दूंगा। इतने बड़े बड़े रहते हैं? इतने का करने फिर उसका बीडिंग कर सकते हो। ऐसे करना है वो तुझे? स्पेशल बीडिंग वाले आते हैं वो, माहौल दिखते हैं वो। थोड़ा चेंज करना है मेरे को लाइफ में। मैं बहुत मोनोटोनस हो गया था बीच में। काका ने रडवलं। जो जिसने रुलाया है उसे। आई विल डिसिप्लिन हर। काका मस्ती डोळ्यात करतोय केलं ना तुझ्या? ऐसा. ये थे। सॉरी। काका मस्ती करतोय. कर तो अजून पाणी टाक, आमच्यावर पण पाणी टाक. घे पाणी टाक, आमच्यावर पण टाक. तिथं काय? हे बघ ते काका बघतायत. हे बघ दादा, हे मीठ घेऊन जा हु इकडनं. इज द गुड किड? नो. मिक्स केलं. ओरडतात ना काकाला, आपण पनिश करू. काय पनिशमेंट द्यायची? काय पनिशमेंट देऊया काकाला? काय द्यायची बोल. लवकर सांग. शीन ऐसा हे काय केलं? बघ ते दादा बघतायत. हे बघ ते असं म्हणतात तिथे असं घाण केलं तुला ना. दादा आत घेऊन जातील आत घेते बघ आणि बेक करून टाकते. मग असं नको करू बस. ठीक आहे. नाही तू बस, तू तिथं बस, खेळते चुपचाप. आमच्या स्माइल. नाईस स्माइल. लुक ॲट पापा. बाबा लुक ॲट बॉब्स. फायनली आम्ही निघालो आहोत. मस्त आम्ही छान टाइम स्पेंड केला तिकडे. आणि कॅफे. जर्मन बेकरी मस्ट विजिट. मेन म्हणजे तिकडे ते स्वतः ब्रेड बनवतात आणि तुम्हाला जे पण मिळेल लाईक पिझ्झा, गार्लिक ब्रेड, ते खूपच छान होतं. चीज गार्लिक ब्रेड एवढं सॉफ्ट आणि मस्त होतं. आम्हाला आवडलं ते. तर तुम्ही सुद्धा नक्की तिथे जा. इट्स लाईक अ कॅफे अँड बेकरी. ऐसा काय तर आता आम्ही जर्मन बेकरी मधनं बाहेर निघालो आहोत आणि एक स्केरी ड्राईव्हर आहोत आम्ही. रचना आज ड्राईव्ह करत आहे. मी माझ्या जीवनात पहिल्यांदा एका फिमेल ड्रायव्हर सोबत जात आहे. आय हॅव एन इन्शुरन्स. एव्हरीवन शुड हॅव देअर इन्शुरन्स फॉर दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स. माझ्या नवऱ्याला विचार मी कुठे कुठे ड्राईव्ह केलं आणि किती सेफ ड्रायव्हर आहे मी. असं नाही बोलायचं लगेच. नवरा कांट से एनीथिंग. ही इज ऑब्लाइज्ड टू से गुड थिंग्स. ओके तो बाय एंड ऑफ दिस ट्रिप तूची सच्ची वाला. So I don't know what to say anymore now. With Naisa and nobody is sitting in front, so that's, you understand how scary we all are. Uber and Ola for them. We all are in a brace position. And रचना ड्रायव्हिंग टेस्ट पण आहे आज. आपण बघूया 10 मधनं किती क्रमांक देता येईल आपल्याला. लोक खास लंडन वरून आलेले माझी टेस्ट घ्यायला. अच्छा रिव्ह्यू दे ना तू मेरे बारे में. सध्या तरी रचना मायनसच्या यादीत क्रमांक यादीत आहे. मायनस अजून 0 वर पोहोचली नाही. ऐसे बोल रहे जैसे कि इधर आ रहे तर मैं कितने लोगों को ठोक के गई हूँ. आता रस्त्यावरनं एक बाबा चालले साईड ना, आम्हाला त्यांची काळजी आहे आणि रचनानं त्यांना क्रॉस केलं आहे. तू रचना ऑन अ सिरियस नोट, शी इज ड्रायव्हिंग वेल अँड गुड कंट्रोल आय कॅन सी. मराठी
आणि रचना आम्हाला समोरून वारंवार सांगते की माझ्याबद्दल चांगलं बोला, माझ्या ड्रायव्हिंग बद्दल चांगलं बोला. तर रचनाचं ड्रायव्हिंग चांगलं आहे आणि आमचा जीव तिच्या हातात आहे तर चांगलंच असणार आहे. काय म्हणतोस? टायगर पॉइंट लाईनला पोहोचले. चहा देशील ना मस्त? छान चहा दे. छान. मग गुळाचा चहा बनव. गुळाचा चहा बनव. तू बघ. व्हेरी गुड. सो स्मार्ट. केक खाल्ला. 200 रुपये झाला. 200 रुपये. चम्मच खारा बराबर. वो शेयर करेगा क्या या अकेला खाए? बहुत मीठा लग रहा है. ये बड़ा है. नहीं उसको पकड़नी नहीं आ रहा रे. बहुत प्यासे हैं ये लोग. ये इसको डबल सी आ गई. ये अल्फा है. ये सबको दबा के रख. वो कैसा पानी पीते बा? रचना बट गुड ड्राइविंग. बोला तू. अच्छा. घाट यू डिड अ व्हेरी गुड जॉब. आणलेला आहे. आम्ही सगळे जिवंत परत आलोय. यासाठी रचनाचे आभार आणि थँक्यू सो मच. कसं वाटलं? खूप छान वाटलं तुम्हाला? आम्ही खूप एन्जॉय केलं. मी पण खूप एन्जॉय केलं. निशान येतो तेव्हा असं खूप साऱ्या गोष्टी असं एका बॅग मध्ये घेऊन येतो आणि मजा येते त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायला. मजा आहे का बाहेर से बाजू से. जगह नहीं है. नेक्स्ट जी होपफुली दिवाळी. येस फॉर शुअर. ये सो येस लवकरच भेटू आणि आमचे बेस्ट विशेस नेहमीच आहेत जिशान. थँक्यू सो मच रचना आणि सनी आणि नायसा ॲज वेल. थँक्यू. मजा आया मिलके. खूप मजा आला आज तुम्हासोबत टाइम स्पेंड करून. आम्ही नवीन नवीन जागेवर घेऊन गेलो. येस. दादांना कॉल कर लेना. मैं तो कर ही दूंगा. जल्दी मिलते हैं. यस पक्का. चलो बाय. बाय. सो आता आम्ही चाललो तन्वीशला भेटायला. आहे ना ऐसा. खूप दिवसानंतर चाललोय आम्ही तन्वीशकडे म्हणजेच जीवनकडे. प्रतिमा वहिनींना पण खूप दिवसाने भेटू है ना. प्रतिमा ताई. मी बोलतो मी ताई बोलते. तो आम्ही भेटलेलो डिसेंबरमध्ये आय गेस. नोव्हेंबर डिसेंबर. एवढा वेळ झाला. ऑलमोस्ट आता 3 months होत आले. कारण जीवन दादा पण ट्रॅव्हल करत होता म्हणून आम्हाला जमत नव्हतं. आमचं पण काही ना काहीतरी होत होतं. आज आम्ही एकदम ऑन द वे होतो. प्लॅन केलं की लेट्स मीट आणि सगळे घरी येत मेन म्हणजे. आम्ही भेटलो आहोत जीवनला आणि प्रतिमा ताईंनी आणि ऑफकोर्स तन्वीश रावानी. तन्वीश राव कुठे गेले. एवढी मस्ती बापरे. त्यांची ही गोष्ट काय आवडत नाही आम्हाला की अचानक भयानक येतात. हा आणि
जेवणाचा प्लॅन बनवायचा होता. अचानक बाहेर plans करू. हा अचानक बाहेर हे प्लॅन्स बनवतायत. आलो आम्ही 10 मिनिटात पोहोचतो. आता जे खास व्यक्ती आहे त्यांना सनीचं क्लिनिक एवढ्या जवळ आहे. तन्वीचं सारखं जाणं होत असतं हिचं तन्वीचं, माझं काही जास्त भेट होत नाही. पण असं भेट जी निवांत भेट असते ती होत नाही. पण मस्त वाटलं खूप. 2 तास 2 नाही 2.5 तास 3 तास गप्पा मारले. है ना? 3 तास रेडी. पण खूप छान वाटलं भेटून. नाही, छान. तुमचं पण खूप म्हणजे प्रोग्रेस बघत असतोय. वेगवेगळे अवॉर्ड्स मिळतात, अभिनंदन त्यासाठी दोघांचे. तुमचे ब्लेसिंग्स आणि तुमचं मार्गदर्शन आहेच आमच्या पुढे चाललो. कन्सिस्टन्सी हार्ड वर्क. काय म्हणजे काय लाईफस्टाईल व्हिडिओज बनवणं हे खूप डिफिकल्ट आहे. त्याचं कारण म्हणजे कन्सिस्टन्सी. बरोबर. क्वालिटी व्हिडिओज तर आपण बनवतोच, पण त्यासाठी वेळ घेतो. पण लाईफस्टाईल कॉन्टेंटला डेली व्हिडिओ शूट करणं, तो रात्री एडिट करणं, त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. आणि ते पॅशन इकडे आहे. ही मिळून चालू आहे. ते इच्छा आहे म्हणूनच होत आहे. आणि प्रत्येकाचं काम नाही आहे. तर प्रत्येकाचं काम नाही. कोणी कोणाला असं वाटेल की मी येईन, मी फेमस होईल, मग मी हे नेहमी सांगत आले की तुम्ही कोणतंही काम करत असाल ना, त्यात इच्छा असणं फार गरजेचं आहे. तरच त्याला काम कम्प्लीट करू शकतो. आणि मध्ये असं काहीतरी झालं होतं ना, 1000 हे व्हिडिओज तुमचे कंटिन्युअसली 1000 व्हिडिओज कंटिन्युअस बनवले. हो, 1400 व्लॉग्स आहेत. आतापर्यंत 1500 झाले काय? 1400 झाले. म्हणजे ऑलमोस्ट 3 years नॉन स्टॉप विदाउट अ डे. तुमच्याकडनंच तुम्ही आदर्श आहात आमचे. आणि हे आम्ही नेहमीच बोलत आहोत. मी तुम्हाला आधी पण बोलले, तुम्ही जे करतात ते मी नाही करू शकत. प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला आहे आणि तुम्ही ती अप्रिशिएट केलं जायला पाहिजे. मग ते कोणत्याही फील्ड मध्ये असो. आणि तुम्ही ती लेगसी स्टार्ट केली. ते आम्ही नाही विसरू शकत. 3-4 जे व्यक्ती हे खूप कमी लोकांना जाणवलं नाही. आणि जे जाणव नेहमी म्हणतोस नेहमी असतच. जीवनदादा नेहमी कधीच असं विसरत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की ब्लॉगिंग जे आहे, ज्या कारणासाठी ब्लॉगिंग मी चालू केलं होतं, ते कारण बरीच लोक माहित त्यांना माहित नाही की नक्की ब्लॉगिंग काय असतं, ब्लॉगिंग कशासाठी करायचंय, लोकांना आपल्याला काय म्हणजे उगाच दाखवायचं म्हणून नाही, पण त्याच्यातून आपण लोकांना काय मेसेज व्हॅल्यू त्यांच्या आयुष्यात काय आपण व्हॅल्यू ऍड करतो. जर कुणाच्या चेहऱ्यावरती एखादी स्माइल जरी आली ना, खूप मॅटर करते. तिथेच आपण जिंकतो. तिथे आपण जिंकतो. एक जरी स्माइल आली तरी. राईट. त्यामुळे ती जर स्माइल आपण देतोय ना, तर आपलं काम चांगलं आहे. तो याच्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि व्हिडिओ शूट प्रोडक्टिव्ह. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट छान जे आहे ते भिंतीवर जे महाराजांचं आहे. बाय द वे हे जे ते आपले संभाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी. ओके. छान पेंट केलेला, एकदम बारीक डोळे वगैरे पाणीदार वाटतं. पाणीदार डोळे एकदम मस्तच. जेवली ना तू? चला की चला